नमस्कार माझ्या बालमित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वर विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचं स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी 10 ओळी 26 जानेवारीचं भाषण, मराठीमधील भाषण घेऊन आलेले. हे 10 ओळींचं भाषण तुम्हाला शाळेतल्या भाषणाच्या स्पर्धांसाठी नक्की उपयोगी पडेल. तर हे भाषण तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि शक्य असेल तर तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहूनही घ्या. आणि आणखीन एक, ज्या मुलांनी आतापर्यंत आपल्या ज्ञानेश्वर विद्या मंदिराला सबस्क्राईब केलं नाही अशांनी लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपल्या चॅनलवरती अपलोड होणारे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तर चला सुरू करू आपल्या 26 जानेवारी 2024च्या 10 ओळींच्या भाषणाला. आदरणीय प्रमुख पाहुणे आणि माझ्या बहिणी आणि बांधवांनो, आदरणीय प्रमुख पाहुणे आणि माझ्या बहिणी आणि बांधवांनो, आज आपण आपल्या महान राष्ट्राच्या इतिहासातील अत्यंत महत्वाचा दिवस साजरा करण्यासाठी येथे जमलो आहोत, म्हणजे प्रजासत्ताक दिन. आज आपण आपल्या महान राष्ट्राच्या इतिहासातील अत्यंत महत्वाचा दिवस साजरा करण्यासाठी येथे जमलो आहोत, प्रजासत्ताक दिन. प्रजासत्ताक दिनाला आपल्या हृदयात विशेष स्थान आहे, कारण तो क्षण आहे जेव्हा आपण आपली राज्यघटना स्वीकारली, लोकशाही आणि प्रगतशील भारताचा पाया घातला. प्रजासत्ताक दिनाला आपल्या हृदयात विशेष स्थान आहे, कारण तो क्षण आहे जेव्हा आपण आपली राज्यघटना स्वीकारली, लोकशाही आणि प्रगतशील भारताचा पाया घातला. या दिवशी 26 जानेवारी आम्ही भारतीय प्रजासत्ताकच्या जन्मानिमित्त 1950 मध्ये भारतीय संविधान लागू झाल्याच्या क्षणाचे स्मरण करतो. या दिवशी 26 जानेवारी आम्ही भारतीय प्रजासत्ताकाच्या जन्मानिमित्त 1950 मध्ये भारतीय संविधान लागू झाल्याच्या क्षणाचे स्मरण करतो. आपल्या स्वातंत्र्यासाठी अथक लढा देणारे आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या बलिदानाचे स्मरण करण्याचा हा दिवस आहे. आपल्या स्वातंत्र्यासाठी अथक लढा देणाऱ्या आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या बलिदानाचे स्मरण करण्याचा हा दिवस आहे. हा एक दिवस आहे जेव्हा आपण आपल्या लोकशाहीच्या सामर्थ्याचा आणि आपल्या संविधानात अंतर्भूत केलेल्या आदर्शांचा उत्सव साजरा करतो. हा एक दिवस आहे जेव्हा आपण आपल्या लोकशाहीच्या सामर्थ्याचा आणि आपल्या संविधानात अंतर्भूत केलेल्या आदर्शांचा उत्सव साजरा करतो. प्रजासत्ताक दिन हा केवळ मिरवणुकीचा दिवस नाही, हा चिंतन आणि नूतनीकरणाचा दिवस आहे. या वैविध्यपूर्ण आणि चैतन्यमय राष्ट्राचे नागरिक म्हणून आपल्या जबाबदाऱ्यांचे स्मरण आहे. प्रजासत्ताक दिन हा केवळ मिरवणुकीचा दिवस नाही, हा चिंतन आणि नूतनीकरणाचा दिवस आहे. या वैविध्यपूर्ण आणि चैतन्यमय राष्ट्राचे नागरिक म्हणून आपल्या जबाबदाऱ्यांचे स्मरण आहे. आपल्या संविधानाचा गाभा असलेल्या लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक न्याय या मूल्यांचे रक्षण करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहिले पाहिजे. आपल्या संविधानाचा गाभा असलेल्या लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक न्याय या मूल्यांचे रक्षण करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहिले पाहिजे. प्रजासत्ताक दिन हा आपल्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणाऱ्या आणि आपल्याला सुरक्षित ठेवणाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक प्रसंग आहे. प्रजासत्ताक दिन हा आपल्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणाऱ्या आणि आपल्याला सुरक्षित ठेवणाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक प्रसंग आहे. आपल्या सीमांचे रक्षण करण्यासाठी आणि आपली सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या आपल्या सशस्त्र दलांना सलाम करण्यासाठी आपणही थोडा वेळ काढूया. त्यांचे स्मरण आणि बलिदान आमच्या अत्यंत आदर आणि कृतज्ञतेला पात्र आहे. आपल्या सीमांचे रक्षण करण्यासाठी आणि आपली सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी अथक परिश्रम घेणारे आपल्या सशस्त्र दलांना सलाम करण्यासाठी आपणही थोडा वेळ काढूया. त्यांचे समर्पण आणि बलिदान आमच्या अत्यंत आदर आणि कृतज्ञतेला पात्र आहे.
शेवटी आपण प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना आपल्या संविधानात अंतर्भूत केलेल्या आदर्शांप्रती आपली निष्ठा पुष्टी करूया. लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक न्याय या मूल्यांसाठी स्वतःला झोकून देऊया. एक उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी आपण एक राष्ट्र म्हणून एकत्र काम करूया, जिथे प्रत्येक नागरिकाला आपल्या महान राष्ट्राची भरभराट करण्याची आणि योगदान देण्याची संधी आहे. शेवटी आपण प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना आपल्या संविधानात अंतर्भूत केलेल्या आदर्शांप्रती आपली निष्ठा पुष्टी करूया. लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक न्याय या मूल्यांसाठी स्वतःला झोकून देऊया. एक उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी आपण एक राष्ट्र म्हणून एकत्र काम करूया, जिथे प्रत्येक नागरिकाला आपल्या महान राष्ट्राची भरभराट करण्याची आणि योगदान देण्याची संधी आहे. एवढे बोलून मी माझे 4 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एवढे बोलून मी माझे 4 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर अशा प्रकारे आपला 10 ओळींचा प्रजासत्ताक दिनाविषयीचे भाषण संपलेलं आहे. जर तुम्हाला हे आजचे भाषण आवडले असेल तर भाषणाला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असताना चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.